नमस्कार, तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या फेफड्यापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे चिकन, म्हणजे सुक्कं पण नाही, ओलं पण नाही, मिक्स बनवणार आहे. मिक्स म्हणजे आपण ते भाकरीसोबत पण खाऊ शकतो आणि आपल्या तांदूळसोबत पण खाऊ शकतो, म्हणजे भातासोबत खाऊ शकतो. तर आता माझी फालतूची पकपक साईडला फेकून आपण रेसिपीकडे जाऊ. तर आता रेसिपीला आपण सुरू करूया. पहिले आपल्याला दोन मोठे मोठे कांदे घ्यायचे आहे, त्यांचे लहान पिल्लं, आणि नंतर आपल्याला मिरची घ्यायची आहे 5-6, आणि नंतर थोडंसं अद्रक आणि 15 पाकळ्या घ्या लसणाचे, थोडंसं खोबरं, नंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे, आणि मग ह्याची आपण पेस्ट बनवून घ्यायची. तर नंतर आपल्याला घ्यायचं चिकन चांगलं धुवून, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, थोडीशी हळदी टाकायची, 1 चम्मच, छोटा चम्मच असतो ते, आणि नंतर आपण त्याला चांगलं वेगळं मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम कचकचा करून. ठीक आहे. तर हे ना मिक्स केल्यानंतर तर याची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे, आणि पेस्ट झाल्याच्या ठेवा साईडला. आणि एक एक्स्ट्रा आपल्याला 2 कांदे घ्यायचे आहे, आणि त्यांना आपल्याला कापून घ्यायचा. एक मीडियम साईजचा कांदा आहे आणि एक छोटा कांद्याला चालतं आहे तेवढं, आणि मग त्यांना असं कापून घ्यायचं आहे. माझी मम्मी चायनीज आहे म्हणून ते असं कचा कापते, तुम्ही असं कापू नका, फालतूमध्ये तुमचा हात वगैरे कापून जाईल. आरामात कापा, कुठे आपला कांदा आपल्याला पळून घेऊन जात नाही. ठीक आहे. मग नंतर आपल्याला ही कढाईमधलं पाणी सुकवायचं आहे, ते सुकतं आहे आता, बुडबुडे आहेत ते जाऊ द्या. कांदे इथं माझे बापरे कशी कापते. तर काही लोक विचारतात कधी कधी की आपण एवढा बारीक कांदा कसा कापतो, तर असं तुम्ही कापू शकता. तसं माझ्या मम्मीने छोटा कांदा कापला तसं. ठीक आहे. माझी मम्मी कांदा कापण्यामध्ये ना प्रोफेशनल आहे, PhD केली आहे, PhD. ठीक आहे. तर ते सगळं आपण साईडला ठेवू, आणि बाजूचा पसारा थोडा इग्नोर करा, कारण की छोटंसं किचन आहे, मग थोडं ॲडजस्ट करायला लागतं. आपल्याला 3 म्हणजे तेल घ्यायचं आहे. ठीक आहे. मी थोडी अडकते मध्ये बोलायला, कारण की पहिल्यांदा करते ना म्हणून. ठीक आहे. ते सगळं थोडा कॉमेडी थांबली नाही पाहिजे आपली. तर हापसा हात लावून मी थोडी शायनिंग मारायच्या ह्याच्यामध्ये चेक करत होती. अगर तेल तापलं असेल तर कांदा फेकून टाका त्याच्या आत, असं तडका एकदम तडका नाही कांदा टाका जस्टसाठी. नंतर त्याला आपल्याला असं हलवायचं आहे, नीट चांगलं हलवून घ्या. ठीक आहे. ते नंतर असं लाल झालं ना, थोडंसं ते कॅमेरामध्ये दिसत नाही आहे लाल झालेलं, पण तसं तुम्हाला थोडंसं ते ब्राऊन दिसायला लागेल ना, तसंच त्याच्यात तुम्ही चिकन टाका. त्याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ना, ते चिकन त्याच्यामध्ये टाकून द्या आणि चांगले त्याला मिक्स करा. ठीक आहे. टेस्टची कमी नाही राहिली पाहिजे भाई, एकदम मस्त हलवायला कचा करून, आणि चांगलं त्याला लाईक थोडंसं मुश्किलने 5 मिनटं ठेवा. नंतर 5 मिनटं ठेवल्यानंतर चिकनमध्ये आपण ही लाल मसाला टाकणार आहे. हे आपला घाटी मसाला आहे, खूप चांगली टेस्ट आहे, ट्राय करू शकता. अगर तुम्ही खातात घाटी मसाला तर तुम्हाला माहीतच असेल किती भारी लागतो, एकदम झणझणीत, एकदम लाल एकदम मस्त. ठीक आहे. नंतर आपण ह्याच्यामध्ये चिकन मसाला टाकणार आहे. चिकन मसाल्यामध्येच एक चव असते ना, आहा, नाही टाकला तरी ठीक आहे, पण त्याच्याने अजून चांगली चव येते. ठीक आहे. तर आपल्याला ह्याला परत हलवायचं आहे. मला नाही काय माहीत काय मज्जा येते हलवायला, पण माझी मम्मी मला हलवून देतच नाही, स्वतःच हलवत बसते. चल हे सगळं ठेवा साईडला. हे जी आपण पेस्ट बनवलेली ना, ती अशी दिसते आहे. ठीक आहे. आणि नंतर ही पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आहे. 5 चमचे टाका, 5 नाही तर 6 चमचे टाका, आणि नंतर ह्यानं चांगलं मिक्स करा, म्हणजे सगळीकडे असं लावा, मिक्स करत. ठीक आहे. आपल्याला या पूर्ण रेसिपीमध्ये म्हणजे मिक्सच करत राहायचं आहे. ते बाबा हे हलवत ना खरं दुखायला लागतं. नंतर आपण देसी फॅमिलीमधले आहेत, तर आपण याला चाटून पुसून मिक्सर आपल्याला घ्यायचं आहे, परत त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर माझ्या मम्मीने नंतर 2 मिरच्या पण टाकल्या. नंतर मिक्सरमध्ये सोडायचं नाही मिक्सरला, त्याच्यामध्ये पाणी पण ओतायचं आपण, आणि मग तेच पाणी आपण चिकनमध्ये टाकायचं. तीच एक चव असते ना, एकदम भारी. ठीक आहे. तर शिजायला थोडं पाणी लागणार, आणि ते थोडं एक धबधबे बनवतो आपण, तर एवढं पाणी तर लागणारच आहे. मिक्सर अर्धा आम्ही घेतलेला. ठीक आहे. आणि नंतर लास्टमध्ये आपण टाकणार आहे गरम मसाला. ठीक आहे. तर लास्टमध्ये हे आहे आपलं चिकनचं एकदम फायनल लो, एकदम मस्त
असं वाटतं आहे ना, ते मी ना व्हिडिओ काढायला विसरलेली म्हणून मी फोटो काढलाय. बघा किती मस्त वाटते. मस्त वरतून धनिया टाका, कांदा घ्या, बसा जेवायला. एकदम मस्त भाकरी आणि भातासोबत एकदम मस्त बनले. तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की आणि मला सांगा कमेंटमध्ये कसं बनलेलं आहे. आणि पुढची रेसिपी येणार आहे पनीरची, तर आपण ती पण टाकणार आहे यूट्यूबवर. तर लवकरच येणार ती पण रेसिपी, आपण आणू लवकरच व्हिडिओ तो पण. आणि अगर माझ्याकडून काही चुकी झाली असेल व्हिडिओमध्ये तर मला माफ करा, कारण की आपला पहिलाच व्हिडिओ आहे तर थोडीफार तर चुका होणारच. ते बी ऑफकोर्स करणार मी ते चुकी नीट. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त एन्जॉय करा तुमचं जेवण.